पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने कर्करोगाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने. तेलंगणा तेलंगणा राज्याची स्थापना झालेली आहे 2 जून 2014 ला. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी व राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 2. जागतिक होमिओपॅथी दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 एप्रिलला. प्रश्न 3. टू लाम यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देशाच्या. प्रश्न 4 पाहूया. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोअरने कोणत्या राज्यात ऑपरेशन हेमसेतू सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्याच्या. सिक्कीम राज्याची स्थापना झालेली आहे 16 मे 1975 ला. राजधानी आहे गंगटोक व मुख्यमंत्री आहेत प्रेम सिंग तमांग आणि राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5. आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू इथे. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या देशाने जगातील पहिले व्यावसायिक अपर 6GHz इंटरनेट नेटवर्क सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE ने. प्रश्न 7. 2025-26 या आर्थिक वर्षात 1 ट्रिलियनची उलाढाल साध्य करणारी पहिली भारतीय FMCG कंपनी कोणती ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे अमूल ही कंपनी. प्रश्न 8. कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला अमेरिकेत प्रतिष्ठित गव्हर्नन्स चेअर हे पद बहाल झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे दीप जरीवाला यांना. प्रश्न 9 पाहूया. भारत आणि मालदीव यांच्यातील सागरी सहकार्य बळकट करण्यासाठी मिशन सागर अंतर्गत भारतीय नौदलाचे कोणते जहाज माले येथे दाखल झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे INS सुनैना हे. प्रश्न 10. महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी 8वा पोषण पंधरवाडा कोणत्या ठिकाणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. तुमच्यासाठी प्रश्न आहे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट मध्ये सांगा. प्रश्न 11. नुकतेच कोणी त्यांचे नवीन AI मॉडेल म्यूज स्पार्क सादर केले? तर त्याचं उत्तर आहे मेटा यांनी. प्रश्न 12 पाहूया. कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने बांधकाम कामांसाठी ओकची झाडे तोडण्यावर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्याने. प्रश्न 13. कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना MAPY सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याने. ओडिसा राज्याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1936 ला. राजधानी आहे भुवनेश्वर व मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 14. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे गीतांजली ओम प्रकाश ही. प्रश्न 15 पाहूया. उमरेड पवनी करहंडला वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960 ला. राजधानी आहे मुंबई व मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा हे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 16. भारतात प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली तैनात करणारे पहिले बंदर कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे VO चिदंबरनार बंदर हे. प्रश्न 17. जागतिक तायक्वांदो WT क्रमवारीत 5वा क्रमांक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे रूपा बायोर हे. प्रश्न 18 पाहूया. उत्तराखंड राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे गुरमीत सिंग हे. प्रश्न 19. भारताने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पवन ऊर्जा क्षमतेत किती वाढ करून एक सर्वकालीन वार्षिक विक्रम प्रस्थापित केला? तर त्याचं उत्तर आहे 6.05 गिगावॅट.
प्रश्न 20. रोंगाली बिहू हा सण कोणत्या राज्यात नवीन वर्ष आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य. प्रश्न 21 पाहूया. स्कूल चले हम ही मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने. मध्य प्रदेश राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956 ला. राजधानी आहे भोपाल. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव हे. राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल हे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.